नमस्कार. तुम्हा सर्वांचं @रिव्हिजन बुक एमपीएससी यूपीएससी मध्ये स्वागत आहे. या लेक्चरमध्ये आपण वित्त आयोग म्हणजेच फायनान्स कमिशन बद्दलची माहिती बघणार आहोत आणि ती बघत असताना या आयोगाचा राज्यघटनेमध्ये कोणत्या भागात समावेश केलेला आहे, त्या आयोगाच्या ज्या तरतुदी आहेत त्या कोणत्या आर्टिकलमध्ये दिलेल्या आहेत आणि या आयोगाचे जे अध्यक्ष आणि सदस्य आहेत यांच्या नियुक्तीसाठी पात्रता निकष कोणते आहेत, यांचा कार्यकाळ किती असतो, यांची नियुक्ती कोण करतं, त्याचबरोबर या आयोगाचे कार्य काय आहे, एकंदरीत हे सर्वच मुद्दे आपण या आयोगामध्ये बघणार आहोत. त्यामुळे हे लेक्चर शेवटपर्यंत बघण्याचा प्रयत्न करा. तर या आयोगाचा जो समावेश आहे तो राज्यघटनेमध्ये भाग 12 मध्ये केलेला आहे आणि या आयोगाच्या ज्या तरतुदी आहेत त्या आर्टिकल 280 आणि आर्टिकल 281 अशा दोन आर्टिकल मध्ये दिलेला आहे. आर्टिकल 280 मध्ये असं सांगण्यात आलेलं आहे की भारताचा एक वित्त आयोग असेल आणि आर्टिकल 281 मध्ये हे सांगितलेलं आहे की या आयोगाच्या ज्या शिफारशी आहेत त्याबद्दलच्या तरतुदी आर्टिकल 281 मध्ये केलेल्या आहेत. आणि हे जे फायनान्स कमिशन आहे हे अर्धन्यायिक संस्था म्हणजेच क्वाशी ज्युडिशियरी बॉडी म्हणून काम करतं आणि हे संवैधानिक आयोग आहे म्हणजेच कॉन्स्टिट्युशनल बॉडी आहे. ओके. यानंतर आपण या आयोगाच्या स्थापनेबद्दलची माहिती बघूया. तर या आयोगाची जी स्थापना आहे ती राष्ट्रपती हे करतात आणि ते दर 5 वर्षांनी या आयोगाची स्थापना करतात किंवा राष्ट्रपतीला आवश्यक वाटेल तेव्हा ते या आयोगाची स्थापना करू शकतात. तर बघा, आयोगाची स्थापना कोण करतं? राष्ट्रपती करतात. कधी करतात? तर ते दर 5 वर्षांनी करतात किंवा त्यांना जर वाटलं की या आयोगाची स्थापना करणं गरजेचं आहे तर अशा वेळेस देखील राष्ट्रपती हे या आयोगाची स्थापना करू शकतात. इथपर्यंत आय होप की तुमच्या लक्षात आलं असेल. ओके. यानंतर आपण आयोगाची रचना कशा प्रकारे आहे ते बघूयात. तर या आयोगामध्ये एक अध्यक्ष आणि 4 सदस्य म्हणजेच एकंदरीत या आयोगाची सदस्य संख्या ही 5 आहे. ओके. तर त्या अध्यक्ष आणि सदस्य या दोघांचीही नियुक्ती कोण करतं? तर राष्ट्रपती हे यांची नियुक्ती करतात आणि हे अध्यक्ष आणि सदस्य पुनर्नियुक्तीसाठी पात्र असतात. म्हणजेच या अध्यक्षांची आणि या 4ही सदस्यांची परत नियुक्ती त्याच पदावरती केल्या जाऊ शकते. ओके. यानंतर आपण या आयोगाचे जे अध्यक्ष आणि सदस्य आहेत तर यांच्या नियुक्तीसाठी पात्रता निकष कोणते आहेत ते बघूयात. तर यांच्या पात्रता निकषाबद्दल राज्यघटनेमध्ये काहीच सांगितलेलं नाहीये. मात्र या आयोगाचे अध्यक्ष आणि सदस्य यांच्या नियुक्तीसाठी पात्रता निकष कोणते असले पाहिजे किंवा त्यांच्या निवडीची प्रक्रिया कशी असली पाहिजे हे ठरवण्याचा जो अधिकार आहे तो राज्यघटनेने संसदेला दिलेला आहे आणि संसद त्यानुसार या अध्यक्ष आणि सदस्यांची पात्रता निकष आणि निवडीची प्रक्रिया ठरवते. तर या ठिकाणी हे लक्षात घ्या की आयोगाचे जे अध्यक्ष आहेत त्यांच्यासाठी नियुक्तीसाठी वेगळा पात्रता निकष आहे आणि जे 4 सदस्य आहेत त्यांच्या नियुक्तीसाठी पात्रता निकष हे वेगळे आहेत. तर ते कोणते आहेत ते आपण बघूयात. तर अध्यक्षांच्या नियुक्तीसाठी पात्रता निकष हा आहे की ते सार्वजनिक व्यवहारातील अनुभवी व्यक्ती असले पाहिजे. त्यांच्यासाठी एक पात्रता निकष आहे तो म्हणजे सार्वजनिक व्यवहारातील अनुभवी व्यक्ती असलेला जो व्यक्ती आहे तो या वित्त आयोगाच्या अध्यक्षस्थानी नियुक्त करण्यास पात्र असतो. आणि त्यानंतर जर आपण सदस्यांबद्दल बघितलं तर या ठिकाणी आपल्याला 4 पात्रता निकष दिलेले आहेत. त्यामध्ये पहिला हा आहे की ते हायकोर्टचे जज असले पाहिजे किंवा हायकोर्टचे जज म्हणून नियुक्त होण्यास पात्र असलेली व्यक्ती असली पाहिजे. एकतर ते हायकोर्टचे जज असले पाहिजे किंवा हायकोर्टचे जज म्हणून नियुक्त होण्यास पात्र असलेली व्यक्ती असली पाहिजे. यानंतर दुसरा पात्रता निकष हा आहे की ते सरकारी वित्त व लेखा प्रणालीचे विशेष ज्ञान असलेली व्यक्ती असले पाहिजे. म्हणजेच जे काही सरकारी वित्त आहे किंवा लेखा विभाग आहे या प्रणालीचे विशेष ज्ञान असलेले जर व्यक्ती असतील तर ते या आयोगाचे सदस्य म्हणून नियुक्त होण्यास पात्र असतात. त्यानंतर तिसरा निकष हा आहे की ते वित्तीय बाबी व प्रशासनाबाबत विस्तृत अनुभवी असलेली व्यक्ती असली पाहिजे. म्हणजेच त्यांचा या वित्तीय बाबीबद्दलचा आणि प्रशासनाबद्दलचा जो काही अनुभव आहे तो थोडा मोठा असला पाहिजे. म्हणजेच त्यांना
विस्तृत असला पाहिजे. ओके, अशी व्यक्ती या सदस्याच्या ठिकाणी नियुक्त होण्यास पात्र असते. आणि चौथा पात्रता निकष हा आहे की ते अर्थशास्त्रातील विशेष विशेष ज्ञानी व्यक्ती असले पाहिजे, म्हणजेच अर्थतज्ञ असले पाहिजे. तशी व्यक्ती देखील या आयोगाच्या सदस्याच्या ठिकाणी नियुक्त होण्यास पात्र असते. ओके, या ठिकाणी तुमच्या लक्षात आलंय का की अध्यक्षांसाठी वेगळा पात्रता निकष आहे, ते सार्वजनिक व्यवहारातील अनुभवी व्यक्ती असले पाहिजे. आणि जे 4 सदस्य आहेत त्यांच्यासाठी वेगळा पात्रता निकष आहे. त्यामध्ये पहिला निकष हा आहे की ते हायकोर्टचे जज असले पाहिजे किंवा हायकोर्टचे जज म्हणून नियुक्त होण्यास पात्र असलेली व्यक्ती असले पाहिजेत, किंवा सरकारी वित्त व लेखा प्रणालीचे विशेष ज्ञान असले पाहिजे, किंवा वित्तीय बाबी व प्रशासनाबाबत त्यांचा जो अनुभव आहे तो खूप मोठा असला पाहिजे किंवा जास्त असला पाहिजे. आणि चौथा निकष हा आहे की ते अर्थतज्ञ असले पाहिजे, म्हणजेच अर्थशास्त्रातील विशेष ज्ञान असलेली व्यक्ती असले पाहिजे. एकंदरीत हे या वित्त आयोगाचे जे अध्यक्ष आणि सदस्य आहेत त्यांच्या नियुक्तीचे पात्रता निकष आहेत. ओके, यानंतर आपण आयोगाची कार्य कोणती आहेत ते बघूयात. यामध्ये पहिलं कार्य हे आहे की निव्वळ कर संकलनाची केंद्र व राज्य यांच्यात विभागणी आणि अशा विभागणीची राज्यात वाटणी. म्हणजे जे काही नेट टॅक्स आहे त्यामधून जो काही पैसा मिळालेला आहे त्यामध्ये केंद्राचा आणि राज्याचा किती वाटा असला पाहिजे हे ठरवणं. बघा, उदाहरण घेऊन बघूया. समजा 100 रुपये जर टोटल मिळाले असतील तर यामध्ये केंद्राचा आणि राज्याचा वाटा किती असला पाहिजे, त्याचबरोबर जो काही राज्याला वाटा आला आहे त्यामध्ये कोणत्या राज्याला किती वाटा दिला पाहिजे हे सर्व ठरवण्याचं जे काम आहे ते हे वित्त आयोग करत असतं. त्यानंतर केंद्राने राज्यांना द्यावयाचा, म्हणजेच भारताच्या संचित निधीतून दिल्या जाणारं जे काही अनुदान आहे त्याबाबतची जी तत्व आहेत ती ठरवण्याचं कार्य देखील हाच आयोग करतो. म्हणजेच आपल्या भारताच्या संचित निधीतून जो राज्यांना अनुदान दिल्या जातं तर त्यासाठी कुठली तत्व वापरली पाहिजे हे देखील हा आयोगच ठरवत असतं. त्यानंतर राज्य वित्त आयोगाच्या शिफारशीनुसार पंचायत आणि नगरपालिका यांच्या संसाधनाला पूरक होण्यासाठी राज्याचा संचित निधी वाढवण्यासाठी आवश्यक असलेल्या उपाययोजना, म्हणजेच जे काही आपलं राज्य वित्त आयोग आहे हे वित्त आयोग पंचायत आणि नगरपालिका यांना जो वाटा देतो त्यामध्ये जो काही राज्याचा संचित निधी आहे ते वाढवण्यासाठी कुठली उपाययोजना असली पाहिजे हे सांगण्याचं काम हे वित्त आयोग करत असतं. त्यानंतर योग्य वित्त प्रणालीच्या दृष्टीने राष्ट्रपतीने सांगितलेली इतर कोणतेही मुद्दे, म्हणजेच जी काही फायनान्स रिलेटेडची मुद्दे आहेत, जी काही राष्ट्रपतींनी त्यांना सांगितले आहेत मग त्यामध्ये कोणताही मुद्दा असो मात्र तो वित्त प्रणालीच्या दृष्टीने आहे तर ते त्यांना कार्य करावं लागतं किंवा त्याबद्दलचं जे काही काम आहे ते या वित्त आयोगाला करावं लागतं. ओके, त्याचबरोबर काही बेसिक माहिती आहे ती देखील बघूया. तर या आयोगाच्या ज्या शिफारशी आहेत त्या सल्ला स्वरूपाच्या असतात. ओके, म्हणजेच त्या सरकारवर बंधनकारक नसतात. म्हणजे आयोगानं सांगितलं की या राज्यांना एवढा अनुदान मिळालं पाहिजे किंवा जो काही टॅक्स मधनं पैसा कलेक्ट झालेला आहे त्यामधून ह्या राज्यांना एवढं द्या किंवा त्या राज्याला तेवढं द्या किंवा केंद्राकडे एवढा वाटा ठेवा, हे काही जरी सांगितलेलं असलं तरी ते पूर्ण सल्लागारी स्वरूपाचं आहे. त्यामुळे त्या गोष्टी सरकारवर बंधनकारक नसतात. ओके, तसंच राज्यांना निधी देण्याबाबतच्या शिफारशी अंमलात आणणे हे केंद्र सरकारवर अवलंबून, त्यामध्ये मग ते सरकार जसं ठरवल त्यावरती ते अवलंबून असतं. आयोगाचा जो अहवाल आहे तो आयोग हे राष्ट्रपतीकडे सबमिट करतात आणि मग राष्ट्रपती ते संसदेच्या दोन्ही सभागृहासमोर ठेवतात. ओके, बघा, आयोग जो आहे तो स्वतःचा अहवाल राष्ट्रपती यांच्याकडे देतात आणि मग राष्ट्रपती तो अहवाल संसदेच्या दोन्ही सभागृहासमोर मांडतात. यानंतर आपण जे काही आतापर्यंतचे फायनान्स कमिशन आहेत त्यांची थोडक्यात माहिती बघूया. तर जो पहिला फायनान्स कमिशन आहे तो 1951 मध्ये स्थापन झालेला आणि त्याची जी मुदत होती ती 1952 ते 1957 होती. आणि याचे जे चेअरमन होते ते के.सी. नियोगी म्हणून होते. त्यानंतर सेकंड फायनान्स कमिशन हे 1956 मध्ये स्थापन झाला आणि त्याचे चेअरमन हे के. संथानम होते. आणि या आयोगाचा जो कार्यकाळ होता तो 1957 ते 1962 होता.
आता आशा करतो की जे उरलेले आयोग आहेत त्याबद्दलची जी इन्फॉर्मेशन आहे ती तुम्ही व्यवस्थित वाचून घ्याल. आणि तुमच्यासाठी या ठिकाणी एक प्रश्न आहे, तो म्हणजे सध्याचा जो वित्त आयोग आहे तो कितवा आहे आणि त्याचे चेअरमन कोण आहेत, त्याचबरोबर त्या आयोगाचा जो कार्यकाळ आहे तो किती आहे. एकंदरीत या प्रश्नाची जी उत्तरं आहेत ती तुम्ही कमेंट बॉक्समध्ये द्याल अशी मी आशा बाळगतो. ओके. आतापर्यंत आपण वित्त आयोग म्हणजेच फायनान्स कमिशन बद्दलच्या सर्व गोष्टी बघितलेल्या आहेत, सर्व मुद्दे बघितलेले आहेत. या पलीकडे एक्झाम मध्ये काही विचारत नाहीत. तर आशा करतो आतापर्यंत सांगितलेल्या गोष्टी तुमच्या लक्षात आल्या असतील. आणि हे जर या लेक्चरमध्ये दिलेली माहिती जर तुम्हाला आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. थँक यू फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ. जय हिंद.